मुंबईचा राजाचा मान असलेल्या गणेश गल्लीच्या गणपतीचा विसर्जन सोहळा जो आहे तो थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। गणेश गल्लीच्या गणपतीची उत्तर पूजा जी आहे ती सकाळी 8 वाजता मंडपामध्ये पार पडणार आहे। आपण पाहू शकतो की मंडपामध्ये भाविकांची गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात झालेली असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। मंडपामध्ये मंडळाचे सर्वच कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या संख्येने जमलेले असल्याचं पाहायला मिळतंय। मनमोहक अशी 22 फुटांची ही संपूर्ण मुंबईचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणेश गल्लीच्या गणपतीचा आपण मनमोहक असं दृश्य पाहू शकतो। गेल्या 11 दिवसांपासून मनोभावे बाप्पाची भाविकांनी आणि त्याचसोबतच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पूजा अर्चा केली, बाप्पाची सेवा केली आणि आता जड अंतकरणाने डोळ्यामध्ये पाणी येत आता या बाप्पाचं विसर्जन सोहळा जो आहे तो सुरू होणार आहे। मुंबईच्या संपूर्ण रस्त्यावरती आज दिवसभर मोठमोठे गणपतींचं बाप्पांचं जे आहे ते आज विसर्जन मिरवणूक जी आहे ती निघणार आहे आणि संपूर्ण मुंबईतले रस्ते जे आहेत ते गणेश भक्तमय होताना आपल्याला पाहायला मिळतील। खरं तर लालबागचा राजा देखील मुंबईचा राजा निघाल्यानंतर विसर्जनाकरता त्यानंतर लालबागचा राजा निघणार आहे आणि संपूर्ण या दादर परळ भागामधल्या सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातले गणपती बाप्पा जे आहेत ते रस्त्यावरती विसर्जन उतरतील आणि संपूर्ण त्यांचा विसर्जन मिरवणूक सोहळा जो आहे तो सुरू होणार आहे। लाखो भाविक या संपूर्ण विसर्जन सोहळ्याचा याची देही याची डोळा आनंद घेण्याकरता गणरायाचं दर्शन करण्याकरता रस्त्यावरती उतरताना पाहायला मिळतील। त्याचसोबतच BMC प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल यांच्याकडनं आजच्या दिवसामध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याकरता संपूर्ण खबरदारी बाळगण्यात येते आणि हजारोंच्या संख्येने महापालिकेचे कर्मचारी आणि त्याचसोबत मुंबई पोलीस देखील रस्त्यावरती हजर राहणार आहेत। आज थोड्याच वेळात उत्तर पूजा संपेल मुंबईचा राजा गणेश गल्लीची आणि त्यानंतर विसर्जन मिरवणूक सोहळ्याला जी आहे ती खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे। व्हिडिओ अमित शिगवणसह अक्षय मंकणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।